हॅलो फ्रेंड्स, मी आलेले आहे आईकडे आणि आईकडे आज लघुरुद्राची पूजा आहे। हे आई स्पेशल असलेले सुरम्याचे लाडू देवासाठी नैवेद्य म्हणून बनवतो आम्ही। किती झाले? किलोचे लाडू केले सुरम्याचे। मस्त। पूजेसाठी सगळी तयारी आधीच करून ठेवली आहे, कारण आता थोड्या वेळात गुरुजी येतीलच। आम्हाला दादर फुल मार्केट जवळ आहे, त्याचा आम्ही पुरेपूर फायदा करून घेतो। गुरुजी आलेत आणि ते आपली पूजेची मांडणी करतायत। एका बाजूला आई संध्याकाळचा तुळशी पुढे दिवा लावते। वेगवेगळे आणले तिकडे आपण करू केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, सूर्यमानस्य दत्ते भवतुमङ्गलम्। गोविंदाय नमो नमः। उत्तरे कर्मण्य विघ्नमस्तु, दीर्घायुष्यमस्तु, सदा सन्तु। अभिरोधि मया देवो तथा शान्तिं कुरुष्व मे। स्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि। दधिस्नानाय पहिले मृत्युंजय महारुद्रदेवताभ्यो नमः। स्नानं समर्पयामि। तदनन्तरं गच्छामि गृहाण परमेश्वरो। मधुस्नानं समर्पयामि परमेश्वरो। शर्करा स्नानं समर्पयामि। शिकायला मराठी नाही। काय रंग तुला? काय रंग तू? वासुदेव जगन्नाथ लिंगर्ण विभो कोण रे अद्वैत? मग बोललो की पाऊंडर होता, बोललो होता 1400 प्रीमियम आहे। सुप्रदेशितमस्तु सर्वपासवस्त्रम्। अभ्यो नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। प्रसीदो भवानी शंकर मृत्युंजय महारुद्रदेवताभ्यो नमः। पूजार्थे यथा प्राप्त कालोद्भव पुष्पं समर्पयामि। प्रसन्न पूजार्थे
आरोग्य नमो सविता तनोतु भवताम् इंदुर्मलवाग्विलासमतुलां वन्दो मधु असं कपाळ लावा दे आणि तथास्तु म्हणा बहिणींच्या वतीने. ठेव. हां बस. माऊने पण ठेवलं. नमो कर बाप्पाला नमो कर. घरी जेव्हा पूजा असते तेव्हा छान छान नैवेद्याचा सुगंध येत असतो, प्रसादाचा सुगंध येत असतो, फुलांचा सुगंध असतो, धूप दीप अगरबत्ती ह्याचा सुगंध असतो. आणि ह्या निमित्ताने सगळेजण घरी एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, मजा येते. मी पुऱ्या तळते. वरण भात आणि त्यावर तुपाची भात, पुरी, आम्रखंड, बटाट्याची भाजी आणि बटर पनीर मसाला, सगळंच घरगुती आणि सात्विक. पूजेनंतर सगळ्यांनी प्रसाद खाऊन छान एकत्र बसून जेवण घेतलं. आजची पूजा नेहमीप्रमाणेच खूप छान झाली. अगदी साक्षात महादेव अवतरलेत असं वाटत होतं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत बाय.